आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। सिने अभिनेते सयाजी शिंदेंनी उभ्या केलेल्या सह्याद्री देवराईला अचानक आग लागलेली आहे। बीडच्या पालवण जवळील देवराईला अचानक आग लागलेली आहे आणि आगीमध्ये शेकडो झाडं जळून खाक झाल्याची माहिती समोर येते। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सयाजी शिंदे आहेत। शिंदेजी, अतिशय वाईट बातमी म्हणावी लागेल। मोठ्या प्रमाणात झाडं जी लावलेली होती ती जळताना दिसतात। काय नेमकं घडलंय? तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र अतिशय वाईट बातमी समोर येते। सिने अभिनेते सयाजी शिंदेंनी उभ्या केलेल्या सह्याद्री देवराईला अचानक आग लागल्याची माहिती समोर येते। बीडच्या पालवण जवळील देवराईला अचानक आग लागलेली आहे। या आगीमध्ये शेकडो झाडं जळून खाक झाल्याची माहिती समोर येते। बीडपासून जवळच असलेल्या पालवण शिवारात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि वन विभागाच्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला आग लागलेली आहे आणि यामध्ये शेकडो झाडं जळून खाक झालेली आहेत। सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वाळलेलं गवत असल्यामुळे आगीचा भडका उडाल्याची माहिती समोर येते आणि वन विभागाचे अधिकारी सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। ही जी दृश्य बघतोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग पसरल्याचं बघायला मिळतंय। सह्याद्री देवराईतली ही सगळी दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली होती। सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई ही उभी केलेली होती आणि याला अचानक आग लागलेली आहे।